नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे अपडेट बघणार आहोत ज्यावर आपले फोकस असायला पाहिजे अपकमिंग वीकमध्ये. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सर्वात पहिला अपडेट आहे इंडियाच्या इन्फ्लेशनचा डेटाचा अपडेट. तर मित्रांनो, इंडियाचा कन्झ्युमर प्राइस इंडेक्सचा डेटा म्हणजे इंडियाचा इन्फ्लेशनचा डेटा नोव्हेंबर 2025 या महिन्याचा 12 डिसेंबर 2025 म्हणजे शुक्रवारी मार्केट बंद झाल्यानंतर आला आहे आणि तो ॲक्च्युअलमध्ये आला आहे 0.71% आणि अपेक्षा होता की तो येईल 0.70%. आणि मित्रांनो, इथे हा जो डेटा आहे इंडियाचा इन्फ्लेशनचा डेटा हा शुक्रवारी मार्केट बंद झाल्यानंतर आला आहे. म्हणजे इंडियाचा इन्फ्लेशनचा डेटा नोव्हेंबर 2025 या महिन्याचा मार्केटला कसा वाटला आहे हे आपल्याला उद्या म्हणजे सोमवारी मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळणार आहे. नेक्स्ट अपडेट आहे मित्रांनो, युनायटेड स्टेट अनएम्प्लॉयमेंट रेट म्हणजे अमेरिकेचा अनएम्प्लॉयमेंट रेटचा डेटा जो आपल्याला पाहायला मिळणार आहे 16 डिसेंबर 2025ला. आणि मित्रांनो, हा डेटा आहे नोव्हेंबर 2025 या महिन्याचा. आणि मित्रांनो, इथे एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे इथे आपण बघू शकतो सप्टेंबर 2025 या महिन्याचा डेटा 20 नोव्हेंबर 2025ला आला होता. परंतु मित्रांनो, ऑक्टोबर 2025 या महिन्याचा अमेरिकेचा अनएम्प्लॉयमेंटचा डेटा आतापर्यंत आलेला नाही. आणि मित्रांनो, नोव्हेंबर 2025 या महिन्याचा अमेरिकेचा अनएम्प्लॉयमेंट रेटचा डेटा आपल्याला पाहायला मिळणार आहे 16 डिसेंबर 2025ला. आणि मित्रांनो, इथे अपेक्षा आहे की नोव्हेंबर 2025 या महिन्याचा अमेरिकेचा अनएम्प्लॉयमेंट रेटचा डेटा येऊ शकतो 4.4%. परंतु तो ॲक्च्युअलमध्ये किती येईल हे तर आपल्याला 16 डिसेंबर 2025लाच पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, जर आपण प्रिव्हियस डेटा बघितला अमेरिकेच्या अनएम्प्लॉयमेंट रेटचा, तर जुलै 2025 या महिन्याचा अनएम्प्लॉयमेंट रेटचा डेटा 1 ऑगस्ट 2025ला आला होता. अपेक्षा होती तो येईल 4.2% आणि ॲक्च्युअलमध्ये देखील 4.2% आला होता. तसेच अमेरिकेचा ऑगस्ट 2025 या महिन्याचा अनएम्प्लॉयमेंटचा रेटचा डेटा 5 सप्टेंबर 2025ला आला आला होता. अपेक्षा होती 4.3 येईल आणि ॲक्च्युअलमध्ये देखील 4.3 आला होता. तसेच सप्टेंबर 2025 या महिन्याचा अमेरिकेचा अनएम्प्लॉयमेंटचा रेटचा डेटा 20 नोव्हेंबर 2025ला आला होता आणि अपेक्षा होती तो येईल 4.3% आणि ॲक्च्युअलमध्ये आला होता 4.4%. म्हणजे जेवढी अपेक्षा होती त्यापेक्षा जास्त आला होता सप्टेंबर 2025 या महिन्याचा अमेरिकेचा अनएम्प्लॉयमेंटचा रेटचा डेटा. आणि मित्रांनो, हा जो डेटा असतो हा अपेक्षापेक्षा जास्त येणे हा एक बॅड न्यूज मानल्या जाते तिथल्या इकॉनॉमी करिता. आणि जर अनएम्प्लॉयमेंट रेटचा डेटा जर इन्क्रीज झाला तर रेट कट होण्याची पॉसिबिलिटी इन्क्रीज होते. तसेच मित्रांनो, 18 डिसेंबर 2025 ही डेटसुद्धा फोकसमध्ये राहील. कारण 18 डिसेंबर 2025ला युनायटेड स्टेट्स म्हणजे अमेरिकेचा कन्झ्युमर प्राइस म्हणजे इन्फ्लेशनचा डेटा पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो, म्हणून 18 डिसेंबर 2025 ही डेटसुद्धा फोकसमध्ये राहील. आणि मित्रांनो, येथे आपण एक गोष्ट नोटीस करू शकतो की अमेरिकेचा ऑक्टोबर 2025 या महिन्याचा इन्फ्लेशनचा डेटा देखील आलेला नाही. डायरेक्ट नोव्हेंबर आणि येथे सप्टेंबरचा डेटा दाखवत आहे. आणि जर मित्रांनो आपण प्रिव्हियस अमेरिकेचा इन्फ्लेशनचा डेटा बघितला तर जुलै 2025 या महिन्याचा अमेरिकेचा इन्फ्लेशनचा डेटा 12 ऑगस्ट 2025ला आला होता. अपेक्षा होती 2.8% येईल, परंतु ॲक्च्युअलमध्ये आला होता 2.7%. तसेच अमेरिकेच्या इन्फ्लेशनचा
ऑगस्ट 2025 या महिन्याचा इन्फ्लेशनचा डेटा 11 सप्टेंबर 2025ला आला होता. अपेक्षा होती 2.9% येईल आणि ॲक्च्युअलमध्ये देखील 2.9% आला होता. तसेच सप्टेंबर 2025 या महिन्याचा अमेरिकेचा इन्फ्लेशनचा डेटा 24 ऑक्टोबर 2025ला आला होता. अपेक्षा होती 3.1% येईल आणि ॲक्च्युअलमध्ये अपेक्षापेक्षा कमी आला होता. आणि मित्रांनो, आता अमेरिकेचा इन्फ्लेशनचा नोव्हेंबर 2025 या महिन्याचा डेटा आपल्याला पाहायला मिळणार आहे 18 डिसेंबर 2025ला. तसेच मित्रांनो, सध्याच करंटली पार्लिमेंटचा विंटर सेशन सुरू आहे, जो स्टार्ट झाला होता 1 डिसेंबर 2025 पासून आणि एंड होणार आहे 19 डिसेंबर 2025ला. आणि मित्रांनो, या अपडेटवर देखील आपले फोकस असायला पाहिजे. तसेच मित्रांनो, बजेटला घेऊन देखील काही अपडेट येत असतात आणि त्यावर सुद्धा आपण फोकस ठेवू शकतो. आणि मित्रांनो, जर आपण या अपकमिंग वीकचे IPO बघितले तर या अपकमिंग वीकमध्ये एक मेन बोर्ड IPO सबस्क्रिप्शनसाठी ओपन होणार आहे. तसेच ICICI प्रुडेन्शियल AMCचे या वीकमध्ये लिस्टिंग होणार आहे. तर मित्रांनो, येणाऱ्या वीकमध्ये आपल्याला एक मेन बोर्ड IPO पाहायला मिळणार आहे KSH इंटरनॅशनल या कंपनीचा. आणि या कंपनीचा मिक्स फ्रेश शेअर आणि ऑफर फॉर सेल IPO राहणार आहे, जो राहणार आहे 700 कोटी रुपयांचा. आणि मित्रांनो, या KSH इंटरनॅशनलचा IPO सबस्क्रिप्शनसाठी ओपन होईल 16 डिसेंबर 2025ला आणि क्लोज होईल 18 डिसेंबर 2025ला. आणि अपेक्षा आहे की ही कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्ट होईल 23 डिसेंबर 2025ला. आणि मित्रांनो, ICICI प्रुडेन्शियल ॲसेट मॅनेजमेंट कंपनी ही कंपनी शेअर मार्केटमध्ये येणाऱ्या अपकमिंग वीकमध्ये लिस्ट होणार आहे फ्रायडे 19 डिसेंबर 2025ला. मित्रांनो, जर आपण FIs आणि DIsचा डेटा बघितला तर FIs लगातार आपल्या मार्केटमध्ये सेलिंग करत आहे. जर आपण मागल्या वीकचा डेटा बघितला तर FIs म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स लगातार आपल्या मार्केटमध्ये सेलिंग करत आहे. जर आपण FIsचा डेटा बघितला तर मागल्या वीकमध्ये FIsने 8 डिसेंबर 2025ला 650 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची सेलिंग केली आहे. 9 डिसेंबरला देखील FIsने 3,500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची सेलिंग केली आहे. 10 डिसेंबरला देखील FIsने 1600 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची सेलिंग केली आहे. 11 डिसेंबरला देखील FIsने 2000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची सेलिंग केली आहे. 12 डिसेंबरला देखील FIsने 1000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची सेलिंग केली आहे. तसेच मित्रांनो, दुसरीकडे DIs म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स मार्केटला सपोर्ट देण्यासाठी लगातार मार्केटमध्ये खरेदी करत आहे. DIsने 8 डिसेंबरला 2500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची खरेदी केली आहे. 9 डिसेंबरला 6000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची खरेदी केली आहे. 10 डिसेंबरला 3500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची खरेदी केली आहे. 11 डिसेंबरला देखील 3500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची खरेदी केली आहे. आणि 12 डिसेंबरला देखील 3500 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची खरेदी केली आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे अपडेट बघितले जे आपल्या फोकसमध्ये राहायला पाहिजे अपकमिंग वीकमध्ये. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. आणि मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.